इथे आपण पाहतोय जे पी नड्डा आणि अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीला सुरुवात झाली आहे। बैठकीसाठी राज्यातले 6 मोठे नेते सध्या उपस्थित आहेत। 5 राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत, त्यांच्या सगळ्याच प्रतिनिधींना या बैठकीसाठी बोलावण्यात आलेलं आहे। तर दिल्लीमध्ये भाजपच्या मुख्यालयामध्ये आता कोअर कमिटीची बैठक सुरू झाली आहे। अमित शहांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होत आहे। या बैठकीसाठी राज्यातून देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील हे उपस्थित आहेत। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। त्याचबरोबर पियुष गोयल हे देखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत। आशिष शेलार या बैठकीसाठी उपस्थित आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात भाजपच्या कमी जागा निवडून आल्यात, त्याचं विश्लेषण आणि त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकांची रणनीती या संदर्भामध्ये या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। देवेंद्र फडणवीस यांनी जो राजीनामा दिला त्याची काही चर्चा या बैठकीत होईल का? नाही, मला वाटतं की अशी सामूहिक चर्चा कधीच होत नाही। या संदर्भात चर्चा करायचीच असेल तर ते देवेंद्रजीशी बोलतील की राजीनामा मागे घ्या, पण मला वाटतं की अशी सामूहिक चर्चा या संदर्भात होण्याचं काहीही कारण नाही, ही पक्षाची पद्धती नाही। येणाऱ्या आगामी विधानसभा या संदर्भामध्ये या बैठकीमध्ये चर्चा होईल। मला असं वाटतं ही बैठक काही आमच्यासाठी नवीन नाही आहे। अशा प्रकारच्या संघटनेच्या बैठका बार बार होतात आणि बैठकीमध्ये ज्या काही सूचना नेतृत्व आम्हाला देतं त्या सूचनेप्रमाणे पुढची रणनीती ही ठरवली जाते। या पद्धतीने ही महाराष्ट्रातली बैठक बोलवण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही थोडा आकलन करतो आहे। महाविकास आघाडीच्या पेक्षा आम्ही 0.3 मतांनी कमी आहोत। कुठल्या विषयावर आम्ही लक्ष घेतलं पाहिजे, संघटनेत काय अजून काम केलं पाहिजे, सरकारने काय काम केलं पाहिजे। मागच्या 2019ला जे मतदान होते त्या 24ला मोठ्या प्रमाणावर मतदार यादीमध्ये चुका झाल्या आहेत। 8,000 नावं नाही आहेत, याही बाबीचा चर्चा होते आहे।